व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे सोलापुरातील हॉटेलांमध्ये तब्बल 70% किचन बंद ठेवण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे। सोलापुरात व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांवर मोठे संकट ओढावले आहे। गॅस उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल चालकांना आपला व्यवसाय अडखळत चालवावा लागत आहे। सोलापुरातील प्रसिद्ध सुधा इडली येथे देखील या तुटवड्याचा मोठा परिणाम झाला आहे। गॅसची कमतरता असल्यामुळे हॉटेल चालकाला मेनू कार्डमध्ये बदल करून हॉटेल चालवावे लागत आहे। दक्षिण भारतीय पदार्थांसाठी ओळख असलेल्या या हॉटेलमध्ये गॅस अभावी तब्बल 70% किचन बंद ठेवण्याची वेळ आली आहे। दरम्यान शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांसमोर हॉटेल बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। सध्या हॉटेल व्यवसायासाठी खूप म्हणजे आणीबाणीसारखी परिस्थिती आहे आणि गॅसचा तुटवडा एवढा निर्माण झाला मोठा की जे आमचं मेन जे काही गोष्टी आहेत किंवा मेन जे आमचं तयारच होत आहे मटेरियल ते फक्त गॅसवरती तयार होत आहे आणि कमर्शियल गॅस पूर्णपणे बंद केल्यामुळे आमच्या हॉटेल चालकावरती खूप मोठी भीषण परिस्थिती आहे सध्या। आणि आमच्या हॉटेल असोसिएशनमध्ये समजा किंवा कुठल्या पण दुसऱ्या गावातलं पण मी बघतो असोसिएशन, त्यात काहीही ते पूर्णपणे हातबल झालेले आहेत आणि त्यामुळे शेवटी ऑप्शन राहिले एकच की फक्त चूल। तर चुलावरती त्याप्रमाणे किती प्रमाणे सक्सेसफुल होत आहे हे पण अजून आम्ही कधी प्रयत्न केले नाही, कारण एवढं दिवस कधी प्रसंग चालला नाही तसा की बाबा चुलीवरती हे करायला पाहिजे। पण आता ह्या भीषण परिस्थितीमध्ये एकच फक्त माझं म्हणणं आहे की सरकारला ॲटलिस्ट निदान एक तरी दिवसाला तरी प्रत्येक हॉटेलला एक तरी कमर्शियल टाकीची व्यवस्था करावी की जेणेकरून आमच्यासारख्यांची हाल अपेक्षा होणार नाही आणि कामगारांचे पण जे आमचे कामगार आहेत ते पण मला एकदम कमी प्रमाणात ठेवावं लागतात सध्या आणि त्यामुळे त्यांचं पण उपासमार होतं, त्यांना पण आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि सगळ्या गोष्टीत महागाई वाढते परत। त्यामुळे काहीतरी करून सरकार यातनं मार्ग काढावा असं आमची अपेक्षा। गॅस तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली असून सरकारने तातडीने उपाययोजना करून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे।